नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वगळून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची नवी कार्यकारिणीच आता जाहीर केली आहे. मातोश्रीला हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे. मात्र उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखपदी पक्षप्रमुखपदी कायम ठेवण्यात आलंय, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची देखील शिंदे गटानं नेतेपदावर नियुक्ती केली आहे. शिंदे गटाच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोणकोणते नेते आहेत ते बघूयात. शिंदे गटाची ही कार्यकारिणी आहे. त्याच्यात मुख्य नेते असतील अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर प्रवक्ते असतील दीपक केसरकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ ज्यांना आज शिवसेनेनं हकललेलं होतं, हकालपट्टी केली होती, त्यांची देखील या कार्यकारिणीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत हे या कार्यकारिणीचे उपनेते असतील. त्यांच्यासोबत यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील आणि यासोबतच शरद पोंक्षे हे देखील उपनेते असतील. विजय नाहटा यांची देखील या कार्यकारिणीमध्ये उपनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटाच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याची माहिती आहे. शिंदे गटाची नव्या कार्यकारिणीसाठी हॉटेल ट्रायडनमध्ये बैठक झाली. त्यावेळी 12 खासदार ऑनलाईन सहभागी होते. राष्ट्रपती निवडणुकीनंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राजन विचारे, कलाबेन, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत हे खासदार सोडून बाकीचे सगळे खासदार शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित असल्याचं समजतं. ते सुद्धा लाईव्ह कॉन्फरन्सने होते अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यासोबतच कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही प्रवक्ते आहात अशी सुद्धा माहिती येते. पण माझ्यात नवीन काहीच नाही हो. ही सुद्धा अफवा पूर्वीच होती. 12 खासदार आमच्यावर आहेत, आमच्यावर सगळेच खासदार आहेत असं मला स्वतःला वाटतं. कारण तो एक विचार आहे हिंदुत्वाचा, जो विचार बाळासाहेबांनी आम्हाला दिला. जेव्हा अगदी प्रसंग येतो युद्धाचा प्रसंग, तेव्हा गीतेचा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कृष्ण भगवानानं गीता सांगितलं आणि अर्जुनानं, पण अर्जुनाचं एक वाक्य त्यात फार महत्वाचं आहे, करिष्ये तव वचनम. करिष्ये तव वचनम, तुम्ही जसं जसं सांगाल आणि जे जे सांगाल ते करीन. 5च पांडव होते ना, कृष्णाचं ऐकत होते करिष्ये तव वचनम. कौरव किती उभे राहू द्या, पांडवांचाच विजय असतो. तेव्हा शिंदेसोबत शिवसेनेचे कोण कोण खासदार उपस्थित होते ऑनलाईन बैठकीला ते आपण बघूयात. या बैठकीला अर्थातच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे हजर होते. त्यांच्यासोबत राहुल शेवाळे, हेमंत पाटील यांनी देखील बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. प्रतापराव जाधव, कृपाल तुमाणे आणि भावना गवळी हे देखील या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, धैर्यशील माने हे सगळे खासदार सध्या दिल्लीत आहेत, कारण राष्ट्रपती पदाची निवडणूक आज पार पडली त्यानिमित्तानं. मात्र सगळ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित हे देखील शिंदे गटात सामील झालेले आहेत. दरम्यान शिंदेंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला अर्थ नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. फुटीर गट राष्ट्रीय कार्यकारिणी कशी काय स्थापन करू शकतो असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिंदेंचा गट फुटीर असून त्याला अजून पक्ष म्हणून मान्यता नाही असा दावा राऊतांनी केला. तसंच कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 हा विधिमंडळात झाला, आता कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला. जो शिवसेना से टूटे हुए लोग हैं, उनका जो गुट है उसने एक राष्ट्रीय कार्यकारिणी बना ली शिवसेना की. हम लोग यहाँ बैठकर हंस रहे थे, महाराष्ट्र की जनता भी हंस रही है, मजा ले रही है, चुटकी ले रही है. और हमारी जो कार्यकारिणी है बाला साहब ठाकरे जी ने बनाई हुई, उनको बर्खास्त कर दिया. ये पार्टी बाला साहब ठाकरे जी की
ये शिवसेना एक रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी है, चाहे इलेक्शन कमीशन हो, चाहे सब कुछ हो। आप लोग टूटकर बाहर चले गए, आपके ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है। 20 तारीख से सुप्रीम कोर्ट के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के सामने आपकी सुनवाई होने जा रही है कि आप एमएलए रहेंगे, विधायक रहेंगे, नहीं रहेंगे, आपका गुट क्वालिफाइड होएगा या नहीं होगा, और आप हमको बर्खास्त कर रहे हो। ये तो जैसे टीवी पे जो प्रोग्राम चलता है ना, कॉमेडी एक्सप्रेस सीजन 1 सीजन 2, सीजन 1 मुंबई में चल रहा है कॉमेडी एक्सप्रेस, और सीजन 2 अब दिल्ली में चल रहा है राष्ट्रीय कार्यकारिणी वाला। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज नागपूरला जाणार आहेत. यानंतर राजकारणातलीच वेगळी बातमी. राज्याच्या राजकारणात सध्या एका नव्या मैत्रीची चर्चा रंगतीये. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दो हंसों का जोडा म्हटलेले देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैत्रीची ही चर्चा. काय आहे या दोघांच्या नव्या मैत्रीचं गुपित, बघूया त्यावरतीच झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजप मनसे मैत्रीचं राज काय? भाजपची राज ठाकरेंशी जवळीक कशासाठी? मुंबई महापालिकेसाठी भाजपचं ठाकरे अस्त्र. राज्यातील सत्तांतर नाट्याच्या आधीपासूनच भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीपासून विधानसभा अध्यक्ष निवडेपर्यंत मनसेनं भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा, फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी पाठवलेलं भावनिक पत्र आणि त्यानंतर शिवतीर्थ इथं झालेली राज फडणवीस भेट. त्यानंतर 2 दिवसातच भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धेंनीही राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी बंद दाराआड तास झालेल्या चर्चेत केवळ प्रकृतीची विचारपूस होणं शक्य नाही. त्यामुळे या भेटीकडे आगामी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा प्रभाव आहे. मुंबईतील दिंडोशी, भांडूप, कलिना, माहीम, विलेपार्ले आणि शिवडी या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे शिवसेनेला धक्का देऊ शकते. मुंबईतील 5 आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे इतर जागांवर राज ठाकरेंची मदत होऊ शकते. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे अशी युती होऊ शकते का, याची चाचपणी केली जातीये. युती झाली नाहीच तर मात्र मैत्रीपूर्ण लढती करून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या बदल्यात मनसेला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अलीकडच्या काळात मनसेनं मराठीचा मुद्दा थोडा बाजूला ठेवून कट्टर हिंदुत्व स्वीकारलंय. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व आणि संघाचाही या मैत्रीला आक्षेप नसल्याचं मानलं जातंय. शिंदेंनी धक्का दिल्यानंतर शिवसेना सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेला धक्का देण्याची भाजपसाठी हीच सुवर्ण संधी असल्याचं मानलं जातंय. तसंच उद्धव ठाकरेंचा सामना करण्यासाठी राज ठाकरेंसारखं अस्त्र वापरल्यास त्याचा आणखीनच फायदा होऊ शकतो. त्यामुळेच ही भाजप राज ठाकरेंची जवळीक वाढत चालल्याची चर्चा आहे. मनसेलाही आधाराची गरज आहे. राज ठाकरेंसारखा नेता असला तरी पदरी आमदारांची संख्या नाही. अशा परिस्थितीमध्ये मिळेल त्या मार्गाने रसद मिळवणं आणि पक्षाला उभारी देणं मनसेसाठी गरजेचं आहे. त्यासाठी भाजपच्या मदतीनं विधान परिषदेत अमित ठाकरे यांना आमदार केलं जाऊ शकतं. शिवाजी शिंदे, G24 तास. आता तुमची आमची चिंता वाढवणारी एक बातमी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नागपुरात तर कोरोनानं कहर केलाय. इथल्या एका शाळेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. पालकांनो, तुमच्या मुलांना सांभाळा. खासगी शाळेत 38 विद्यार्थ्यांना कोरोना. देशावर पुन्हा कोरोनाचं सावट. राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. आता नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात एका खासगी शाळेत तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर शहरात एकाच दिवसात 262 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या बातमीनं पालक वर्गाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नागपुरातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं ट्रेसिंग सुरू आहे. शिवाय सर्वच शाळांमध्ये टेस्टिंग कॅम्प लावण्यात येणार आहेत. सगळे असिम्प्टोमॅटिक आहे. कोणत्याही विद्यार्थी कुठेही ॲडमिट झालेल्या नाही. मोस्टली असिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडलेली नाही. पण सगळ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. सगळ्यांनी मास्क वापरणं अपेक्षित आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत, तर मृतांचा आकडाही वाढतोय. 30 मे ते 5 जून दरम्यान देशात 25,586 रुग्णसंख्या होती, तर 90 जणांचा मृत्यू झालाय. तर 6 जून ते 12 जून दरम्यान ही रुग्णसंख्या जवळपास दुप्पट म्हणजेच 48,766 इतकी होती, तर मृतांची संख्या 70 होती. जुलैमध्ये रुग्णसंख्येत वाढ होण्यासोबतच मृतांची संख्याही वाढली आहे. 4 जुलै ते 10 जुलै या कालावधीत देशभरात 1,20,765 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 231 जणांचा मृत्यू झालाय. 11 जुलै ते 17 जुलै या काळात ही रुग्णवाढ 1,28,205 इतकी झाली, तर 306 जणांचा मृत्यू झालाय. याचाच अर्थ कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. त्यामुळे सर्वांनीच विशेषतः पालक वर्गानं सावध राहणं गरजेचं आहे, कारण सवाल तुमच्या मुलांच्या आरोग्याचा आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नागपूर. आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी हाती येते. शिवसेनेचं शिष्टमंडळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटणार आहे आणि थोड्याच वेळात ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यात खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला जाणार आहेत. गटनेते आणि प्रतोद पदासंदर्भात ओम बिर्ला यांच्याशी ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आणि कायदेशीर बाजूवर देखील त्यांच्या चर्चा होईल. तेव्हा शिंदे गटानं प्रतोद पदावरती आपला माणूस बसवलेला आहे, गटनेते पदावरती देखील आपला माणूस बसवलेला आहे आणि त्या सगळ्या विरोधात आता शिवसेनेचं शिष्टमंडळ आहे ते विधानसभेचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत आणि कायदेशीर बाबींवरती देखील या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. आणि यानंतर वर्ध्यातून पुराची एक बातमी. वर्ध्यातील हिंगणघाटात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. या पावसामुळे वणा नदी तसंच भाकरा नाल्याला पूर आला. 700हून अधिक घरात या पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे या भागात एसडीआरएफनं युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू केलं. जवळपास 150 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यात नवजात लहान बाळांसह आबालवृद्धांचा देखील समावेश आहे. यानंतरची बातमी आहे साताऱ्यातून. गुन्हेगारी विश्वातून एटीएम चोरीच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या असतील. कुठे जेसीबी लावून चोरट्यांनी एटीएम मशीन लांबलं, तर कुठे ट्रॅक्टरच्या मदतीने एटीएम पळवण्याचा प्रयत्न झाला. पण साताऱ्याच्या कराडमधल्या एका एटीएम चोरीच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. एटीएम चोरीसाठी चोरट्यांनी चक्क जिलेटिनच्या कांड्यांचा वापर केल्यानं इथं मोठी खळबळ उडाली आहे. जिलेटिनच्या कांड्यांनी उडवलं एटीएम. दरोड्यासाठी आता स्फोटकांचा वापर. चोरट्यांच्याही आता दहशतवादी कारवाया. हा कोणता दहशतवादी हल्ला नाही. हे दृश्य जम्मू काश्मीर किंवा भारत पाक सीमेवरीलही नाही, तर हा आहे एटीएम चोरीचा खतरनाक प्लॅन. साताऱ्याच्या कराड ओगलेवाडी मार्गावरील गजानन सोसायटीत हा सगळा थरार घडलाय. इथं बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे. हे एटीएम लांबवण्यासाठी चोरट्यांनी चक्क जिलेटिनच्या कांड्यांचा वापर केलाय. पहाटे 3च्या सुमारास अख्खं एटीएम लांबवण्यासाठी चोरटे इथं आले. मात्र पोलीस आणि चोरट्यांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून 3 चोरट्यांनी तिथून पळ काढला. मात्र एकाला पकडण्यात यश आलंय. या चोरट्यांनी एटीएम मध्ये जिलेटिनच्या कांड्या चिटकवल्या होत्या. या कांड्या काढता येत नसल्यानं अखेर जिलेटिनचा स्फोट करून त्या निकामी करण्यात आल्या. आयडीला आता ब्लास्ट करून निष्क्रिय करण्यात आलेला आहे. खूप मोठा चार्ज होता आणि त्यामुळे नक्कीच काहीतरी नुकसान होण्याची शक्यता होती.
आणि आता पूर्ण घटनास्थळावरून सगळे प्रॉपर घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचं काम पोलीस करत आहे. एखादा दहशतवादी हल्ला व्हावा असाच थरार कराडमधल्या नागरिकांनी अनुभवलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची मोठी घटना टळली आहे. मात्र ATM वर डल्ला मारण्यासाठी चोरट्यांची मजल आता थेट स्फोट घडवण्यापर्यंत गेलीये, हेच यातून स्पष्ट होत आहे. कराडकरांचं नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता या घटनेतून सर्वच ठिकाणच्या पोलिसांनी आणि नागरिकांनी धडा घेणं गरजेचं आहे. तुषार तपासे, झी24 तास, सातारा. आता बातमी आहे शिर्डीतून. शिर्डीतील साईंच्या झोळीत तब्बल 5,56,00,000 गुरुदक्षिणा मिळाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात 3 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी भाविकांनी साईंच्या झोळीत भरभरून दान केलं. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात देशविदेशातून भाविक येत असतात. यंदा 12 देशातील 19,80,094 रुपयांच्या परकीय चलनाचा देखील या दानात समावेश आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे